राष्ट्रीय जल जीवन मिशन, जिल्हा परिषद अमरावती तसेच महाराष्ट्र ग्राम दर्पण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श ग्राम खीरगव्हाण समशेरपूर येथे अमरावती तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसेवक यांचा अभ्यास दौरा ठेवण्यात आला। सर्व गावातील नळ जोडणी, शोष खड्डे, ग्रामपंचायत भवन, शाळा, अंगणवाड्या, कचरा व्यवस्थापन, बंदिस्त गटार या सर्व विविध कामांची पाहणी करून त्यावर अभ्यास करण्यात आला। गाव शिवार फेरी नकाशा काढून सर्व गावातील रस्ते तसेच शेती या सर्व बाबींची पाहणी करण्यात आली। निश्चितच आदर्श ग्राम खीरगव्हाण सारखे प्रत्येक गाव व्हावे या उद्देशाने सर्व कामाची पाहणी करण्यात आली। 3 वर्षांमध्ये आदर्श ग्राम खीरगव्हाण येथे झालेल्या विविध विकास कामाची पाहणी यावेळी करण्यात आली। गावातील सर्व महिला बचत गट तसेच पुरुष बचत गट, सर्व महिलांच्या व तसेच पुरुषांच्या आणि गावातील सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया यावेळी जाणून घेण्यात आल्या। गावांमध्ये कोणकोणत्या योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत का? प्रत्येक कुटुंबांना 55 लिटर पाणी मिळते का? तसेच सर्व घरांमध्ये नळ जोडणी 100% आहे का? व गावातील सर्व वंचित घटकांना पाणी मिळते की नाही या सर्व प्रतिक्रिया त्यांनी नागरिकांकडून जाणून घेतल्या। या प्रसंगी ग्राम दर्पण महाराष्ट्र या संस्थेच्या अध्यक्षा मेघा राऊत, सचिव रविराज देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध देशमुख, जिल्हा परिषदेचे बोराडे तसेच गावातील सरपंच पुरुषोत्तम घोगरे, उपसरपंच विनोद ठाकरे, पोलीस पाटील राजेश घोगरे, नितीन घोगरे, ग्रामसेविका मंगला सोळंके, अंगणवाडी सेविका, आशा शिक्षक या सर्वांकडून गावाची माहिती जाणून घेतली। तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वनराई उद्यानामध्ये या सर्वांनी वनभोजनाचा आनंद घेऊन आदर्श ग्राम खीरगव्हाण समशेरपूर हे खरोखरच आदर्श नावाप्रमाणे आहे अशा प्रतिक्रिया सर्व सरपंच, ग्रामसेवक मंडळींनी दिल्या। या सर्व उपस्थित अभ्यास दौऱ्यामध्ये आलेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, प्रशिक्षक, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव या सर्वांचे स्वागत आदर्श ग्राम खीरगव्हाण यांच्या वतीने करण्यात आले। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।